तर मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. ही आमची नॅनू. गुड मॉर्निंग. तर अशा पद्धतीने माझा ब्लॉग सुरू झालेला आहे. ब्लॉग कंटिन्यू करायला विसरू नका. गाडीत बसल्या बसल्या आमची मस्ती. तर अशा पद्धतीने आम्ही आज निघालो आहे भीमाशंकरला. हे कोणतं धरण आहे मित्रांनो, तुम्ही सांगू शकता का? कमेंट करून मला नक्की सांगा हे धरण कोणते आहे. तो चलो हम जा रहे अभी भीमाशंकर. ब्लॉग कंटिन्यू करायला विसरू नका. ही बघा ही गोमाता, जा मस्तपैकी आशीर्वाद घ्या. इतकं सुंदर मस्त वातावरण आहे ना मित्रांनो, की असं वाटते की तेच थांबावं, जावंच नाही घरी. वाव. तर मित्रांनो भीमाशंकरला जाताना या ठिकाणी एक स्वयंभू महादेव मंदिर आहे. चला आता पुढे जाऊया. मस्त वातावरणाचा आनंद. तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे. तर आम्ही या ठिकाणी मस्त अशी मिसळ खातो. तुम्ही पण या मिसळ खायला. ही आमची नॅनू, ही आमची वैशू. तर आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे मित्रांनो. खूप मस्त अशी मिसळ भेटते या ठिकाणी साई सद्गुरू या हॉटेलमध्ये. तर एकदा इकडे आल्यावरती नक्की खाऊन बघा. आणि आता पुढे निघालो आहे भीमाशंकरला. तर चलो ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला आम्ही फायनली आता इथे भीमाशंकर या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि इथलं वातावरण बघाल. या ठिकाणी काय लिहिलंय ते एकदा नक्की वाचा मित्रांनो. तर पहा इथे खूप सारा पाऊस पडत आहे म्हणून इथे लोक हे रेनकोट विकत आहेत. शंभर रुपयाला एक रेनकोट, 100 रुपयाला एक रेनकोट विकत आहेत. तर मित्रांनो ST बस सेवा सोडून कोणत्याही गाड्यांना आतमध्ये प्रवेश नाहीये. त्यामुळे गाड्या या 1 किलोमीटर 5 किलोमीटर मागे लावाव्या लागतात. तिथनं बसने जावं लागतंय. तर त्याचाही आनंद घेत जावा. तर मित्रांनो बघा या ठिकाणी खूप सारी थंडी वाजत आहे. बाप रे किती मोठी रांग आहे ही बघा दर्शनासाठीची. चला एवढा वेळ काय करायचं, तर थोडा वेळ आपले फोटो वगैरे काढून घेऊया, व्हिडिओ काढूया. तुम्हाला इतर करायची असेल तर कमेंट करा, आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करतो.
तर मित्रांनो चला मस्त चहा पिऊया. मस्त मस्त चहा, थंडी वाजत आहे. चहा वगैरे पिऊन झालेला आहे. नाही आता बघा किती धुकं पडलेलं आहे. समोरचा व्यक्ती दिसत नाही लांबचा, इतके धुकं पडलेलं आहे. पण खूप छान वातावरण आहे मित्रांनो, तुम्ही एकदा नक्की या. आता इथने आपण बस स्टँडवरनं. तर मित्रांनो या वैशू म्हणते मला माझा व्हिडिओ काढ. तिने पण माझा व्हिडिओ काढला आणि आम्ही गेलो आतमध्ये मंदिरात पाया पडायला. तर आम्ही पाया पडून आलेलो आहे. मला त्या CCTVचा व्हिडिओ घ्यायचा होता, घेतला मी. तर चला सगळ्यांनी नमस्कार करा. आम्ही आता पाय पडून आलेलो आणि या ठिकाणी प्रसाद घेत होतो. मस्त असा प्रसादाचा आस्वाद घेतला या ठिकाणी. बघा इथे या सर्व लोकांनी आज पूर्ण दिवसभर प्रसादाचं नियोजन केलेलं आहे. हे आमच्या ओळखीचे होते म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन प्रसादाचा आस्वाद घेतला. मस्त त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि पुन्हा बसने रिटर्न निघालो. तर चला आता पुन्हा एकदा रिटर्न जाऊया आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया. मित्रांनो नमस्कार. आम्ही आलो आहे इथे भीमाशंकरवरनं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही इथं आलेलो आहे या स्वराज वॉटरफॉलला. दाखवते तुम्हाला किती सुंदर वॉटरफॉल आहे. किती सुंदर धबधबा आहे आता हा. पण या ठिकाणी जास्त असा काही आनंद घेता येत नाहीये मित्रांनो, कारण पाण्याचा वेग खूप आहे. त्यामुळे थोडा कमी वेळच आम्ही इथे आनंद लुटला. आणि पुन्हा इकडे रस्त्याच्या कडेला पण एक छोटा धबधबा आहे, तिथे आलो. आणि तिथे आल्यानंतर बघा आमच्या मित्रांनो ही आमची दिदी आहे, तिला हा धबधबा वाटतो. तुम्हाला काय वाटतं? हा धबधबाच आहे काही. बघा तुम्ही इकडे बघा. तो धबधबा आहे तिकडे बघा. तो धबधबा आहे, धबधब्याचा पिल्लू. तर मित्रांनो हा एक छोटासा खेकडा आमच्या गाडीच्या खाली चालला होता. त्याला काय मोरायचे का? आणि आता आम्ही इथे आलेला आहे. हा कोणता डॅम आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हा कोणता धरण आहे? किती 1 2 3 4 5 दरवाजे फक्त ओपन केले. चला मस्तपैकी एक व्हिडिओ काढून घेऊया, कारण वातावरण इतकं सुंदर आहे ना की राहावंसं नाही. मी पण एक मस्त व्हिडिओ काढून घेतला. वातावरणाचा आनंद घेत घेत माझा व्हिडिओ काढून होतं नाही तेच कुठेच लगेच माझ्या पण व्हिडिओ काढायच्या, तिचा पण व्हिडिओ काढून घेतला. अशा पद्धतीने आम्ही खूप सारा एन्जॉय केला आणि आम्ही फायनली आशीर्वाद या हॉटेलला येऊन जेवलो आणि घरी गेलो. धन्यवाद.